गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी आहे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथील ग्राउंडवरती। मी आता त्यांच्या बिल्डिंगवरती आहे आणि माझ्या मागं तुम्ही बघू शकता इथं एक खूप छान असा एक इव्हेंट चालू आहे। मी तुम्हाला त्या इव्हेंट संदर्भात माहिती देतो। सेवा सहयोग नावाची एक पुण्यामध्ये गेली 10 वर्ष कार्य करणारी NGO आहे आणि ती NGO बेसिकली पुण्यामध्ये ज्या वस्ती आहेत, ज्याला आपण स्लम एरिया म्हणतो, सेवा सहयोग त्यांना सेवा वस्ती म्हणतं, त्या वस्तीतल्या मुलांसाठी ही NGO गेली 10 वर्ष काम करते आहे आणि त्यांचा एक इयरली इव्हेंट असतो ज्याचं नाव आहे वॉक फॉर सेवा। वॉक फॉर सेवामध्ये जवळपास पुण्यातील 70 सेवा वस्तींमधनं सगळे विद्यार्थी इथं येतात आणि जसं आपल्या शाळांमध्ये स्पोर्ट्स डे असायचा तसा त्यांच्यासाठी हा स्पोर्ट्स डे असतो, जिथे वेगवेगळ्या ज्या स्पर्धा ती मुलं खेळतात त्याच्यामध्ये सहभाग घेतात ते आणि हा एक दिवस खूप एन्जॉय करतात। आणि ह्या मुलांसोबतच पुण्यामध्ये ज्या IT कंपनीज आहेत, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, त्या कंपनींमधले जे व्हॉलेंटियर्स आहेत की ज्यांना या समाजासाठी काही ना काहीतरी करायचं आहे, असे कॉर्पोरेट व्हॉलेंटियर ह्या इव्हेंटमध्ये सहभागी होतात। आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात, जसे मुलांसाठी कबड्डी, मुलींसाठी कबड्डी, त्याच्यानंतर लंगडी, 3 पायाची शर्यत, त्याच्यानंतर चित्रकलाची स्पर्धा पण आहे, मुलांसाठी वेगवेगळे खेळ आहेत। तर हा खूप भारी इव्हेंट असतो। मी गेले 3 वर्ष हा इव्हेंट अटेंड करतो आहे आणि मी ह्यावेळेस ठरवलं की आपण याचा एक सुंदरसा एक छोटा व्हिडिओ बनवायचा। त्याच्यामुळं ह्यावेळेस मी फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओसाठी व्हॉलेंटिअरिंग केलं आहे। तर आपण बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे। ओके, इथे आता मुलींची कबड्डीची स्पर्धा चालू आहे, बघूया। मुलांची रेसिंगची स्पर्धा चालू आहे, हा रेसिंग ट्रॅक आहे।
ओके, मी आता आलो स्टॉलशी इथे. पहिला स्टॉल जो आहे तो सेवा फेअरचा स्टॉल आहे. हॅलो, आम्हाला सांगता का तुमच्या स्टॉलबद्दल? वुमेन एम्पॉवरमेंट प्रोग्रामचा हा स्टॉल आहे. ओके. मी इथे बरेचसे प्रोडक्ट्स बनवतो. विविध प्रकारच्या पिशव्या आहेत, वॉलेट्स आहेत, पर्सेस आहेत आणि WEPच्या अंडर आमचा अजून एक प्रोजेक्ट आहे जो सॅनिटरी नॅपकिन्सची निगडीत आहे. असे उजवीकडे आणि डावीकडे असं WEPचं आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला आता दुसरे स्टॉल्स कळतील. थँक्यू. ओके, यांनी वस्तींमधल्या ज्या महिला आहेत त्यांनी बनवलेल्या ह्या पिशव्या वगैरे आहेत इथं. तुम्ही इथं खरेदी करू शकता आणि ह्या साईडला पण आहे. चलो, 10 वर्ष सेवा सहयोग स्कूल किट नावाचा प्रोजेक्ट रन करतो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये जसं पुण्यामध्ये आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्हा, नगर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, ह्या एरियांमधील बऱ्याचशा शाळा सेवा सहयोग कव्हर करतात आणि तिथल्या विद्यार्थ्यांना स्कूल किट दिलं जातं. तर स्कूल किट म्हणजे ही एक बॅग आहे आणि ह्या बॅगेमध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्या, त्याच्यानंतर ड्रॉइंग बुक, कलरिंग बुक, या सगळ्या वस्तू इथं त्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. हा दरवर्षी प्रोग्राम रन केला जातो आणि एका स्कूल किटची प्राईस 500 रुपये आहे. जर तुम्हाला डोनेट करायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही अवश्य डोनेट करू शकता. एक स्कूल किट किंवा मल्टिपल स्कूल किट तुम्ही डोनेट करू शकता. तुम्ही माझ्या मागं बघू शकता आत्तापर्यंतचा स्कूल किटचा रीच जवळपास आम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, त्याच्यानंतर पुणे, अहमदनगर, नाशिक, त्याच्यानंतर गडचिरोली, यवतमाळ आणि ह्या वर्षी आम्ही केरळला जो फ्लड आला होता त्या फ्लडमधील जे अफेक्टेड स्टुडंट्स होते त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ह्यावेळेस स्कूल किट पाठवलेले होते. तर तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर खाली मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सेवा सहयोगविषयी आणि स्कूल किटविषयी तुम्ही जास्त माहिती घेऊ शकता. सो स्टे ट्यून. स्कूल किट नंतरचा जो पुढचा स्टॉल आहे तो आहे मोबाईल सायन्स लॅब. मोबाईल सायन्स लॅब पाहणारे इथं मॅडम आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया हा प्रोजेक्ट काय आहे आणि हा कसा राबवला जातो. मॅडम नमस्कार, मी वृषाली ठाकरे. मोबाईल सायन्स लॅबवरती ॲज अ ट्रेनर म्हणून आहे. ओके. मुलांना टीच करते. ओके. जसं हे वेगवेगळे मॉडेल्स आहेत सायन्सचे, एक्सपेरिमेंटचे. ओके. त्यांच्या सिलेबसचे रिलेटेड असतात. आपण 6 to 10 स्टँडर्डसाठी आपण हे प्रॅक्टिकल्स घेतो. ओके. त्याच्यामध्ये त्यांच्या सिलेबसच्या रिलेटेड मॉडेल्स असतात. जसं त्यांना एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. ओके. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनसाठी हे एक मॉडेल आहे. ओके. त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन दाखवतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं लाईट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन दाखवतं. ओके. त्याचं मेकॅनिकल एनर्जी. ओके. असे ते वेगवेगळे मॉडेल्स आहेत. ओके. ते आपण प्रत्येक शाळेत जातो आणि स्टँडर्ड वाईज ओके. त्यांचं 2 तासाचं सेशन घेतो. ओके. त्या 2 तासाच्या सेशनमध्ये त्यांच्या सिलेबसच्या रिलेटेड प्रॅक्टिकल त्यांना दाखवतो. ओके. आपण हा पुण्यापुरता प्रोजेक्ट रन होतो. पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेर मावळ साईडच्या आहेत. ओके. त्या ठिकाणी पण 18 शाळा आहेत आपल्या. ओके. त्या शाळेमध्ये जातो. ओके. मुंबईला सुद्धा जातो. ओके. त्याची एक व्हॅन आहे आणि ती व्हॅन त्या प्रत्येक शाळांमध्ये जाते आणि त्या व्हॅनमध्ये सगळे किट्स असतात. ओके. हा एक छान उपक्रम आहे सेवा सहयोगचा, ज्याच्याला सायन्स एक्झिबिशनकडे. माझ्या मागं सायन्स एक्झिबिशन आहे. इथं वेगवेगळ्या वस्तींमधील मुलांनी तयार केलेले सायन्स प्रोजेक्ट आहेत. चला तर बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे. आमच्या वेळेस असताना आम्ही ZP शाळांमध्ये जाऊन सायन्स प्रोजेक्ट करायचो, तिथं स्पर्धा असायची. काय रे? लागले हां. पाणी वाचून घेतो. ओ, याला काय म्हणतात? उत्कलन. ओके. ओके. गुड. ओके. काय तुमचं? पवनचक्कीद्वारे वीज निर्मिती. ओके. सोडली ना, हां. जेवढं ते कॉक कसा असतो आपला याचा नळाचा, हां. तसं करू शकतो. जेवढं स्पीडने ते करा, जेवढं करू
ओके, कर बघू. ओके, याला काय म्हणतात? हवेचा दाब. हवेचा दाब. ओके ओके, गुड. ओ, काय केलंय रे हे? इलेक्ट्रिक कार आहे. इलेक्ट्रिक कशापासून बनवली आहे? टाकू पदार्थ. टाकाऊ पदार्थांपासून ही इलेक्ट्रिक कार बनवलेली आहे. हां. ओके, काय काय दाखव मला. हे ब्लेड्स आहे. ओके. टाकू पदार्थ आणि हे पुट्टा आणि हे मोबाईलची बॅटरी. मोबाईलची बॅटरी. हां. हा, आणि हे झाकण यूज केले. हे मोटर खेळण्यामध्ये काढून वापरलेलं आहे. ओके. रबर आहे. आणि हे रबर आणि हे निगेटिव्ह पॉझिटिव्हवर डिपेंड आहे. ओके. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणलं तर वाईट हे होतं. अरे वा, सांगतो का तू मला माहिती? स्मार्ट सिटी. ओके. म्हणजे आपल्या भविष्यातील येणारी सिटी. हां. ओके. सिटीतून आपण सिटी म्हणजे आपल्या 21व्या शतकामध्ये. ओके. म्हणजे आता लोक कसं मेट्रोतनं पण फिरणार, हां. पण लोक मेट्रोतनं फिरले तरी ना लोकांनी आपल्यामध्ये बदल केला पाहिजे, तरच आपला महाराष्ट्र पूर्ण स्मार्ट बनू शकतो. बरोबर. हां. आणि जर स्टार्ट झाला आणि लोकांचं कसं आहे, आपल्या घरातही कचरा करतात, आपल्या परिसरातही कचरा करतात, दुसऱ्यांना त्रास होतो ह्याची काळजी लोक घेत नाही. हां. आपलीही काळजी लोक घेत नाही. ह्याच्यासाठी लोकांनी आपल्या घरासमोरचा परिसर, आपल्या घरातला परिसर, कचरा वेगवेगळा करणे हे सगळं लोकांनी केलं पाहिजे. आणि ओके. लोकांनी आपल्यामध्ये सुधारणा केली तरच आपला अख्खा महाराष्ट्र स्मार्ट बनू शकतो. ओके. लंगडी मुलांमध्ये उपविजेता संघ होता पिपेवाडी विभाग. सगळ्यांना टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि विजेता विभाग होता. We actually enjoyed a lot. We did not expect this much. I mean, this much of fun from all of you. Okay, all the volunteers over here from other companies and all of you were great. It was a superb experience. मैं लास्ट इवेंट में ज्वाइन किया था और लास्ट इवेंट में हम लोग वॉक फॉर सेवा था, रैली वगैरह कुछ तो निकला था और इस बार का टोटली डिफरेंट इवेंट Yes, है. हाँ. तो हर साल का नया एक्सपीरियंस है, तो मैं चाहूँगी कि मैं हर साल यहाँ पे आऊँ और हर साल ये इवेंट ज्वाइन करूँ. थैंक यू. थँक. It was good and we enjoyed actually. ओके. We also did tug of war and other events also. It was like going back to school. Like we remembered our school days, and also the beautiful drawing competition was there. We remember like that Taya Zameen Pe like theme, and we enjoyed that kind of environment. Thank you. And thank you for Seva Save for giving us opportunity to join along with kids here in this mega event of yours which happens annually. So really, as everyone shared, it brought back us to our childhood memories. We volunteered as well as like we enjoyed each and every event, like let it be sports, let it be science exhibition, let it be the drawing competition. So everything like really wonderful Interactive and very good to be here and be a part of. Is this your first time or? It is first time in the Walk for Seva. Okay. But we have been in the school assembly kit activities as well, and really believe me, everyone who volunteered and participated there in the school assembly kit, they really enjoyed it and they really felt very good to be a part of those kit activity, and we are looking forward to be a part of that in Okay. this year as well. Okay. I believe it will be in the mid of the year, Yeah. only before the school starts Yes. as every year, right? Yeah. येस. थँक्यू. ओके, अजून काही व्हॉलेंटियर्स आहेत इथे, आपण त्यांच्याकडे चाललो आहे, त्यांच्या फीडबॅक. So this is my second time in a CSR event with Seva Sahyog, and it's actually quite very fulfilling coming here, helping the kids out, and it also gives you more perspective looking at how creative the kids are, because I've seen some of the things that they've made in the science exhibition. It's very creative. So thank you for this opportunity. Thank you. Anyone else? It's my first time. Okay. I have seen the number of competitions and mostly the science fair. I enjoyed a lot in science fair. Okay. They have made simple project, but you can say inspirational. So that's good. Thank you. Thank you. Okay. This is also my first time out here. Okay. So it's great to see how well it's been organized. I think it's been done very well. The way the kids have played, the way they are playing, the science fair, everything.
just shows you how much promise they have, how much, if given the proper resources, how far they can go. Okay. I think it's a great thing. Honestly, I did not go to science fair at all. I'm just enjoying the aura of this sports event. I literally feel like I become like a kid now again, you know. I was like helping the people in the three-leg race, and I was just coming here guys and saying let's play tug of war against the other. And in fact the organizational, I would say skills of Seva Sayo should be appreciated, so that an event of this scale, I didn't expect an event of this scale early in the morning, but it's really an enriching experience for both the volunteers and for the kids. Thank you so much.